नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुढच्या सेशन्समध्ये। आता जानेवारीचं हे चौथं सेशन, म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाहीये जानेवारीचे आपण 4 भाग केले। 4 भागामध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे ज्या महत्त्वाच्या असलेल्या करंट अफेअर्स आलेले आहे सगळ्या गोष्टीचं आपण एका प्रकारचं अवलोकन केलेलं आहे। आता आपल्याला पुढच्या असलेल्या संदर्भामध्ये म्हणजे शेवटच्या सेशन्समध्ये एक्झॅक्टली काय विचारलं जातं आणि कशा पद्धतीचं आहे तर हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। मग पहिलं करंट अफेअर्स आहे त्याच्यामधलं, प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये मेघालय अव्वल आहे। आता बघा, ज्यावेळेस आपण कोणत्याही देशाची प्रगती बघतो तर त्या देशामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं असलेलं उत्पन्न किती आहे, त्या उत्पन्नाच्या माध्यमातून त्याची असलेली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी आपण जीडीपी पर कॅपिटा आपण कॉन्सेप्ट वापरल्या जातो। मग ज्या संदर्भामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपल्या देशाची असलेली पर्चेसिंग पॉवर प्रायोरिटीज किती आहे म्हणजे क्रयशक्ती किती आहे याचा एक अंदाज आपल्याला तिथं बांधता येतो। परंतु काही देशांमध्ये विशेषतः ज्या देशांची असली अर्थव्यवस्था ही कृषीच्या आधारावर असती तर अशा प्रकारच्या देशांमध्ये आपण एक नवीन स्वरूपातलं म्हणा किंवा आपल्याला त्या पद्धतीच्या असलेल्या गोष्टी समजण्यासाठी कृषीच्या असलेल्या आधारावर संपूर्ण कुटुंब किती व्यवस्थापित आहे किंवा त्याचं किती डिपेंडन्सी आहे त्याच्यावर आपण काय करतोय इथं त्यांचं इन्कम काढायचा प्रयत्न करतोय। मग आता साहजिकच आहे, भारत देश आहे, भारत देशाची इकॉनॉमी नियर टू बी 50 to 60% आर टोटली डिपेंड ऑन द ऍग्रिकल्चर। मग साहजिकच आहे, ऍग्रिकल्चरवर एवढी डिपेंडन्सी असेल तर भारतामध्ये मुख्यत्वे करून जे कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था कुठं एंगेज असणार आहे तर ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे। मग ज्यावेळेस भारताच्या असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी घटकाचा आपण त्या प्रकारचा संदर्भ बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की ऍग्रीचा असलेला जीडीपी रेशोमध्ये जो एकेकाळी 55 ते 60% मध्ये दरम्यान होता म्हणजे 1951 च्या दरम्यान, तोच आता म्हणजे 2021-22 ज्यावेळेस आपण विचार करतो तो नियर टू बी 14% झालेला आहे। म्हणजे एका प्रकारे द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऍग्रिकल्चर हॅज बीन डिक्लाइन। परंतु तरीही आपल्याकडे एम्प्लॉयमेंट रेशो ज्याला आपण म्हणतो रोजगाराची संधी, काय रोजगाराची संधी ही सर्वात जास्त कुठे निर्माण केली जाते तर कृषी क्षेत्रामध्ये निर्माण केली जाते। म्हणून कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये किती कुटुंब डिपेंड आहे याच्यावरून आपल्याला काय येतोय अंदाज येतोय। मग त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी चर्चा केल्या गेल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री जे आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र सिंग तोमर यांनी डिसेंबर महिन्यामध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्या गोष्टीची असलेली जेव्हा आकडेवारी प्रदर्शित केल्या तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की भारत सारख्या कृषी प्रधान देशामध्ये प्रति कृषी कुटुंब, काय प्रति कृषी कुटुंब म्हणजे असं कुटुंब जे की कशावर डिपेंड आहे ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे तर यांचं असलेलं सरासरी मासिक म्हणजे मंथ वाईज मग उत्पन्नामध्ये जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न देण्याचं असलेलं राज्य कोणतं आहे तर मेघालय आहे। म्हणजे नियर टू बी मेघालयमध्ये प्रत्येक कुटुंब सरासरी सरासरी 29,348 रुपये एवढं काय करतंय पैसे कमवतंय। आता काही कुटुंब त्याच्यावरती जास्त कमवत असेल किंवा त्याच्याही कमी कमवत असेल, परंतु हे आपण एका प्रकारे सरासरी काढली आहे। मग सरासरी काढत असेल तर ऑटोमॅटिकली भारताच्या असलेल्या पर्टिक्युलर ह्या कुटुंबाची असलेली प्रगती आपल्याला तिथं दिसून येते। म्हणजे आजही नॉर्थ ईस्ट मध्ये जे प्रामुख्याने जे कुटुंब राहत आहे किंवा या प्रकारचे असलेले लोक राहत आहेत त्यांचा मुख्य व्यवसाय काय असणार आहे कृषी असणार आहे। कारण की तिथे डोंगराळ भाग आहे, डोंगराळ भाग असेल तर टुरिझम किंवा ऍग्रिकल्चर हे दोनच अशा प्रकारचं सेक्टर तिथे काय होणार आहे चालू असणार आहे। मग किंवा त्या प्रकारची इंडस्ट्री का स्थापन होऊ शकत नाहीये, हेली एरिया आहे, ट्रान्सपोर्टेशन का होऊ शकत नाही, हेली एरिया आहे। अशा सगळ्या विविध गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस जिओग्राफिकल फॅक्टर्स आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं लक्षात येऊ शकतं। मग अशा संदर्भामध्ये लक्ष ठेवायचं की मासिक उत्पन्नामध्ये ते पण कृषीवर आधारित असलेल्या कुटुंबांचं तर त्याच्यामध्ये कोणतं राज्य पहिलं आहे मेघालय आहे। त्याच्यानंतर साहजिकच आहे कोणतं असणार आहे पंजाब आहे, त्याच्यानंतर हरियाणा आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे आणि त्याच्यानंतर काय आहे जम्मू काश्मीर आहे। मग हे फक्त लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही चढता उतरता क्रम जरी लक्ष ठेवला तरी मोर दॅन सफिशियंट राहणार आहे। आलं लक्षात? मग अशा पद्धतीचं असलेलं मेघालय हे काय असणार आहे अव्वल स्वरूपातलं तिथं असणार आहे। पुढची बातमी आहे ती म्हणजे काय इंडियाज इंटरनेट गव्हर्नन्स फोरम। बघा, आज आपण भारतामध्ये ज्यावेळेस सुशासनाच्या संदर्भामध्ये भाष्य करतो आणि विशेषतः यूपीएससीचा जीएस पेपर 2 आणि एमपीएससीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार आहे तर त्याच्यामध्ये जीएस पेपर 2 जो आहे पॉलिटी आणि गव्हर्नन्स आणि त्यासोबत इंटरनॅशनल रिलेशन्स अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपण बघतो
तर त्यावेळेस आपल्याकडे गव्हर्नन्स किती महत्वाचं आहे आणि गव्हर्नन्सच्या माध्यमातून आपल्याकडे कशा पद्धतीने असलेल्या लोकभिमुख असलेल्या सगळ्या गोष्टीची असलेली पूर्तता करता येते, तर त्याच्यावर आपल्याला तिथे लक्ष देता येतं. ज्यावेळेस आपण भारताची गोष्ट करतो तर त्यावेळेस 2014-15 नंतर मोदी गव्हर्नमेंट जेव्हा भारतामध्ये निवडून आले तर त्यांनी एक गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं काय की मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स, म्हणजे आपल्याकडं त्या पद्धतीचं आपल्याला काय करायचं आहे, मिनिमम गव्हर्नमेंट ठेवायचं आहे. म्हणजे मंत्री लोकांची संख्या कमी परंतु त्यांच्याकडून केल्या जाणारे जे कार्य आहे ज्याला गव्हर्नन्स म्हणतो ते चांगलं झालं पाहिजे. मग भारतामध्ये असंख्य स्वरूपातल्या योजना निघतात, विविध प्रकारचे उपक्रम असतात, परंतु प्रॉब्लेम काय भारतामध्ये की त्या गोष्टीची पोचपावती सामान्यपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कधी पोहोचत नाही. मग हा सगळा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचा मूळ जेव्हा शोधतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की गव्हर्नन्स म्हणजेच काय, त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं जातं ते प्रॉपरली आपल्याकडं नाहीये. आणि सोबतच आता आपल्याकडं त्या गोष्टीमध्ये रिफॉर्म आणणं गरजेचं आहे. काळ बदलतो, टेक्नॉलॉजी बदलती, टेक्नॉलॉजी बदलली आणि टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन जर तुम्ही शासन आणि प्रशासन व्यवस्था चालवत असेल तर प्रॉपरली काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये एक्झिक्युशन हे प्रॉपरली होऊ शकतं. मग अशा संदर्भामध्ये आपल्याकडं संपूर्ण भारतामध्ये आपल्याला कुठेतरी गव्हर्नन्स चांगल्या पद्धतीने पोहोचवायचं आहे. ते कसं पोहोचवायचं तर त्या स्वरूपातलं असलेलं एक फोरम, एक त्या प्रकारची बैठक बसवली होती आणि त्या बैठकीला नाव काय दिलं, इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स. काय, इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स आहे. मग अशा संदर्भामध्ये नवी दिल्ली इथे अशा प्रकारचे असलेले हे गव्हर्नन्स फोरमची काय झालेली आहे, बैठक बसलेली आहे. ह्या बैठकीची असलेल्या परिषदेची संकल्पना काय तर लिव्हरेजिंग टच फॉर द एम्पॉवरिंग द भारत, म्हणजे तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर जे टेक्नॉलॉजिकल साऊंडनेस आहे तो टेक्नॉलॉजिकल साऊंडनेस काय करायचा आहे, भारताला एम्पॉवर करण्यासाठी यूज करायचा. लेव्हरेजिंग्स म्हणजे काय, इम्प्रुव्हायझेशन्स. मग अशा पद्धतीने लेव्हरेजिंग्स टेक केअर फॉर द एम्पॉवरिंग ऑफ भारत अशा प्रकारची त्याची काय केली होती, संकल्पना ठेवलेली आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये काय दिसून आलं तर नियर टू बी 800 दशलक्षाहून अधिक ब्रॉडबँड वापरकर्ते भारतामध्ये आहे आणि ह्या संदर्भामध्ये जगातील सर्वात मोठे कनेक्टेड राष्ट्र असल्याची काय आहे, माहिती आपल्याकडे आहे. परंतु याचा युटिलायझेशन प्रॉपर झालं पाहिजे. आज आपण एखाद्या जर रुग्णवाहिकेची असलेल्या संदर्भात आपण उदाहरण घेतलं तर रुग्णवाहिका ती हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत आपली तेवढी कनेक्टिव्हिटी नाहीये. परंतु ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो की हे जर प्रॉपरली एक्झिक्युशन झालं तर आपल्याकडे रुग्णवाहिका असेल किंवा ज्या पण इमर्जन्सी सर्व्हिसेस असेल ते लोकांपर्यंत काय होणार आहे, लवकर पोहोचणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर ह्या इंटरनेट गव्हर्नन्सचा वापर करून आपल्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी काय केल्या जाणार आहे, तिथं क्लिअर केल्या जाणार आहे. आज बघा ना, एका टचवर आपल्याकडे प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम कोणती आहे, कोणत्या प्रकारची आहे, आपण त्याच्यामध्ये बसतोय की नाही, हे एका पर्टिक्युलर मोबाईलच्या संदर्भामध्ये आपल्याला हातामध्ये भेटलेलं आहे. मग एवढं जर सगळे वापरकर्ते इंटरनेटच्या आधारावर असेल तर उद्या चालून गव्हर्नन्स किती सुंदररित्या होऊ शकतं. तर ह्या संदर्भामध्ये ह्या फोरमवर काय केलेलं आहे, बोललेलं आपल्याला दिसून येतंय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं कुठं भरलेली आहे तर नवी दिल्ली इथं भरले आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय, जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय. काय, जगातील पहिले पाम लीफ म्हणजे आपण म्हणतो ना, पाम म्हणजे आपला तळहात, तेवढं याच्यावर असलेलं लिहिलेलं असलेलं काही गोष्टी असेल तर त्याचं काय तयार केलेलं आहे तर पर्टिक्युलर संग्रहालय तयार केलेलं आहे. म्हणजे पाम लीफ म्हणजे आपल्या हाताच्या एवढ्याचं असलेलं लीफ म्हणजे पान आणि त्या पानावर काही गोष्टी लिहिल्या असेल आणि त्याचं संग्रहालय बनवलेलं आहे. आणि अशा प्रकारचं पहिलं संग्रहालय आपल्याकडं पर्टिक्युलर केरळमध्ये, काय, केरळमध्ये अशा प्रकारच्या गोष्टीचं असलेला उगम करून किंवा त्या प्रकारची स्थापना करून आशियातील पहिला पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय काय केलंय, उद्घाटन केलंय किंवा ओपनिंग केलेलं आहे. लक्ष ठेवायचं, कुठं केलेलं आहे, केरळमध्ये केलंय. कुठं केलेलं आहे, केरळमध्ये केलेलं आहे. आता लक्ष ठेवायचं, जगातलं पहिलं आहे बरं, काय, जगातलं पहिलं आहे. त्यामुळं तुम्हाला क्वेश्चन 100% विचारला जातो की जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित संग्रहालय कुठं आहे, तर कुठं असणार आहे ते तर केरळमध्ये असणार आहे. आणि केरळमध्ये त्या पद्धतीच्या असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. हे संग्रहालय त्रावणकोर राज्याच्या प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पैलू पुरे भांडारा आपल्याला इथं दिसणार आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून नियर टू बी 650 वर्षाचा याला काय आहे, इतिहास आहे. आणि ह्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याकडं 187 हस्तलिखिते काय केलेली आहे, प्रिझर्व केलेली आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीचं असलेलं हे काय दिसतंय आपल्याला इथं पाम लीफच्या स्वरूपामध्ये
तयार झालेले संग्रहालय आहे. साहजिकच आहे, मग केरळचं असलेली सांस्कृतिक काही गोष्ट असेल किंवा भारताची असलेली काही सांस्कृतिक गोष्ट असेल तर हे सगळ्या गोष्टी त्या लीफवर लिहिलेलं आपल्याला दिसून येते. मग हे सगळं त्याच्यामध्ये केलं गेलेलं दिसलेलं आहे. त्याच्यानंतर आहे पुढचं परत केरळ सरकारच्या संदर्भात. केरळ सरकारने मनरेगा कामगारांना काय करणार आहे, पेन्शन देणार आहे. फार महत्वाची आहे, फार इम्पॉर्टंट न्यूज आहे. कोणतं सरकार, केरळ सरकार मनरेगा कामगारांना काय देणार आहे, पेन्शन देणार आहे. बघा 1972-73 ला ज्यावेळेस भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला, तर दुष्काळ पडल्यानंतर ह्या दुष्काळ स्थितीला कशा पद्धतीने हँडल करायचं आणि जे गोरगरीब लोक होते, हातावर ज्यांचं जीवन होतं, तर यांच्या लोकांसाठी काहीतरी करावं, याच्यासाठी त्यांना फ्रीमध्ये अन्नधान्य न देता त्यांच्याकडनं थोडंफार पद्धतीने काम करून घेणे आणि काम केल्यानंतर त्यांना अन्नधान्य देणे, अशा प्रकारची विचारसरणी घेऊन वि स पागे, कोण, वि स पागे, लक्ष ठेवायचं आपले महाराष्ट्रीयन आहे, वि स पागे यांनी काय केलं होतं की अशी योजना बनवू की ज्याच्यामध्ये लोकांना अन्नधान्यही दिलं जाईल आणि थोड्याफार फरकाने कामही केलं जाईल. मग अशा प्रकारची असलेली ही योजना यांच्या डोक्यामधून आलेली आहे वि स पागेकडनं आणि ह्या गोष्टीला सेंट्रल गव्हर्नमेंटनी रेकॉग्नाइज केलं आणि त्या प्रकारचा एक कायदा केला. तो म्हणजे काय, रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम्स, RELGP असा प्रोग्राम हा चालू केला होता. मग त्यासोबतच त्या पर्टिक्युलर गोष्टीला एक डोळ्यासमोर ठेवून त्याचं असलेलं नवीन रूपांतर मनरेगा, काय मनरेगामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. मग मनरेगामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर मनरेगामध्ये काय, तर महात्मा गांधी रोजगार हमी योजना, काय महात्मा रोजगार हमी योजना असं म्हटलेलं आहे. तर त्या प्रकारचं असलेलं 2005 पासून काय केलेली आहे, ह्या योजनेची अंमलबजावणी केलेली आपल्याला दिसून येते. मग आता ह्या संदर्भामध्ये ह्या मनरेगाच्या स्कीम मध्ये काय केलं जातं, तर पर्टिक्युलर तुम्हाला 100 दिवसाचा, काय 100 दिवसाचा त्या प्रकारचा असलेला काय दिला जाणार आहे, तिथं पगार पाणी फिक्स दिल्या जाणार आहे. जर तुम्हाला काम दिलं जात नसेल शासनाकडं, म्हणजे एखादा व्यक्ती जर एनरोल झाला, मला मनरेगामध्ये काम करायचं आहे, तर त्या व्यक्तीला त्या प्रकारचा पगार दिला जातो 100 दिवसाचा. जर शासन तिथं अपयशी ठरलं काम न देण्यामध्ये, तर त्याला त्या प्रकारचा भत्ताही द्यावा लागतो, सोबतच महागाई भत्ताही द्यावा लागतो. त्या त्यांची जर लेकरं असेल तर लेकरांसाठी कुठेतरी राहण्याची सोयही करून द्यावी लागते. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं गोरगरिबांच्या लोकांच्या याच्यासाठी ही आपण काय केलेली आहे, स्कीम चालू केलेली आहे. आणि याच्या पुढे जाऊन विशेषतः ज्यावेळेस 2019-20च्या असलेल्या अर्थसंकल्पामध्ये चर्चा चालू होती, तर त्यावेळेस मनरेगा बंद पडती काय किंवा गव्हर्नमेंट बंद करतं का, अशा संदर्भामध्ये जेव्हा चालू होतं, तर त्यावेळेस नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सांगितलं होतं की आपण कोणत्याही पद्धतीने ह्या योजना कधीही बंद करणार नाही, कारण की याच्यामध्ये गरीब लोकांचं काय होणार आहे, कल्याण होणार आहे. भले की ही जी योजना आहे ती पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या काँग्रेसने इम्प्लिमेंट केली असेल, तरीही आम्ही ही योजना काय करणार आहे, लागू करणार आहे. अशा प्रकारचं वचनबद्धता तिथं दिलेली आपल्याला दिसून येते. ही एकमेव अशी स्कीम आहे जिला काय म्हणलं जातं, डिमांड ड्रिव्हन, काय म्हणलं जातं, डिमांड ड्रिव्हन स्कीम म्हणलं जातं. डिमांड ड्रिव्हन स्कीम म्हणजे काय, की ज्याची कंटिन्युअसली काय आहे, डिमांड आहे. सामान्य व्यक्तीला स्वतःचं असलेलं चांगल्या पद्धतीने स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल किंवा जगायचं असेल, तर अशा व्यक्तीला त्या पद्धतीच्या माध्यमातून कार्य करता वेळेस ही स्कीम काय करते, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करते. म्हणून हिला काय म्हणलं जातं, डिमांड ड्रिव्हन, हिची काय आहे, डिमांड आहे. मग अशा पद्धतीच्या स्कीमला डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे आणि त्याच्या पद्धतीने दारिद्र्य कमी करणे हा मूळ उद्देश या योजनेचा आहे. मग अशा स्वरूपात ह्या योजनेच्या माध्यमातून केरळ सरकारने काय केलेलं आहे, ह्या कामगारांना पेन्शन ही चालू केलेली आहे. आता बघा आपल्याकडे तर पर्टिक्युलर मनरेगामध्ये फक्त पैसे वाटल्या जातात, परंतु केरळ सरकार त्याच्याही पुढे जाऊन पैशासोबतच त्यांना काय देणार आहे, पेन्शन देणार आहे. म्हणजे विचार करा, आयुष्यभर ज्याचं मनरेगामध्ये नाव असेल तर त्या पद्धतीने त्याला काय भेटणार आहे, पेन्शन भेटणार आहे. मग अशा संदर्भामध्ये मनरेगामध्ये कामगारांना पेन्शन देणारा असा पहिलाच उपक्रम कोणी केलेला आहे, केरळ सरकारने केलेला आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीचं 60 वर्ष झालेली असणार आहे, किती वर्ष, 60 वर्ष झाली असेल, अशा कामगारांना मंडळाकडून मासिक स्वरूपातलं काय भेटणार आहे, पेन्शन भेटणार आहे. मग याच्यामध्ये एक अट टाकलेली, ती कोणती अट आहे,
जो कोणी व्यक्ती कामगार म्हणून इथं काम करत असेल तर त्याचं वय वर्ष किती असायला पाहिजे? 18 ते 55 एवढं काय असायला पाहिजे? वय वर्ष असायला पाहिजे. आणि ह्या संदर्भामध्ये त्यांना 55 वर्षापर्यंत मासिक प्रीमियम म्हणजे नियर टू बी 50 रुपयेपर्यंत जर तुम्ही भरत गेले तर लास्टला तुम्हाला काय चालू होणार आहे? त्या प्रकारच्या 10 वर्षानंतर तिथं पर्टिक्युलर पेन्शन चालू होणार आहे. म्हणजे एका प्रकारचं असलेलं प्रीमियम भरा आणि पेन्शन चालू करून घ्या. म्हणजे एका प्रकारे सिक्युरिटी ही कोण देणार आहे? तर पर्टिक्युलर तुमचं केरळ सरकार देणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं, क्वेश्चन येत असेल की कोणत्या सरकारने तिथं कामगारांना त्या प्रकारचं असलेलं पेन्शन लागू केले आहे, ते म्हणजे काय आहे? केरळ गव्हर्नमेंट. आलं लक्षात? चला पुढचं काय आहे? मणिपूर संगाई महोत्सव फार चर्चेमध्ये होतं. का होतं ते आता आपल्याला कळणार आहे. मणिपूर संगाई महोत्सव काय सांगताय की केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक आणि त्या प्रकारचे असलेले जे मंत्री आहे किशन रेड्डी यांनी 22 नोव्हेंबर 2022 रोजी विष्णुपूर जिल्ह्यातील काय मोझरंगा खुनो काय इथं विष्णुपूर येथील जिल्ह्यातील मोझरंगा खुनो येथे काय केलेले आहे? नव्याने बांधलेल्या संगाई एथेनिक पार्क मध्ये मणिपुरी संगाई काय केला आहे? महोत्सव सेलिब्रेट केलेला आहे किंवा त्याचं उद्घाटन केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये मग हे काय आहे? तर संगाई काय आहे? तर लक्ष ठेवायचं, मणिपूर राज्याचा राज्य प्राणी नाव काय आहे? संगाई. काय? मणिपूर राज्याचा राज्य प्राणी संगाई आहे आणि त्या प्रकारचे ते हरणाचे नाव असून त्याला आपण डान्सिंग डिअर पण म्हणतो. काय म्हणतो? डान्सिंग डिअर देखील म्हटल्या जातं मणिपूरचं. मग अशा संदर्भामध्ये ह्या हरणाच्या नावाने पर्टिक्युलर हा महोत्सव काय केलेला आहे? सेलिब्रेट केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे लक्ष ठेवायचं, हे काय आहे? तर संगाई महोत्सव एका प्रकारचं असलेला डान्सिंग डिअर आहे आणि ती डान्सिंग डिअरच्या संदर्भामध्ये त्याच्या माध्यमातून याला नाव दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. काय? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. मग आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं काय, आपले जे राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू मॅडम, काय द्रौपदी मुर्मू मॅडम आहे, त्यांनी 29 नोव्हेंबर 2022 रोजी हरियाणामध्ये ज्या प्रकारचं असलेलं कुरुक्षेत्र आहे त्याच्या अंतर्गत पर्टिक्युलर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2022 काय केलेलं आहे? उद्घाटन केलं आहे. हा संपूर्ण जगामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर प्राचीन ग्रंथामध्ये महाभारत आणि रामायणानंतर जर काही विश्वासू टेक्स्ट असेल तर तो म्हणजे काय आहे? गीता आहे. आणि गीतेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी काय केल्या जातात? समुपदेशनाचं काम केलं जातं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येणार आहे की मुर्मू मॅडमनी अशा प्रकारचं असलेलं एक वर्ष संपूर्ण आंतरराष्ट्रीय गीता वर्ष महोत्सव म्हणून काय केलेला आहे? सेलिब्रेट केलेला आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात? मग अशा संदर्भामध्ये एमपी हे स्टेटने काय केलं आहे? कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये घेतलेलं दिसून येत आहे. समजतंय? मग अशा स्वरूपामध्ये हे गीता महोत्सव कोणी केलेला आहे? तर त्या प्रकारचा एमपी गव्हर्नमेंटने केलेला आहे. आणि एमपी गव्हर्नमेंटच्या संदर्भामध्ये इथं एमपी गव्हर्नमेंटने भागीदारी घेतलेली आहे. परंतु सुरू कोणी केले? तर हरियाणामधील कुरुक्षेत्रामधून सुरुवात झालेली आहे आणि द्रौपदी मॅमनी काय केलेलं आहे? त्या पद्धतीचं याचं उद्घाटन केलेलं दिसून येत आहे. आलं लक्षात? चलायचं पुढं. चला पुढचं काय आहे? लायन 47. काय? लायन 47 विजन फॉर अमृतकाल. आता लायन 47 फार चर्चेमध्ये आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डायरेक्टली की लायन 47 काय आहे आणि लायन 47च्या माध्यमातून कशा कशा गोष्टी बघता येऊ शकता. मग आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये आता त्या पद्धतीचं असलेलं टायगरची संख्या वाढत चालली आहे. जर टायगरचं असलेलं रिझर्व्हायर्स किंवा टायगरसाठी आपण बऱ्यापैकी प्रोजेक्ट्स आपण इम्प्लिमेंट केले आणि त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या माध्यमातून बाकीच्या जसं वन्यजीवांना आपण प्रोटेक्शन देतो त्या पद्धतीने स्पेसिफाईडली आपल्याकडे सिंह, वाघ, हत्ती, मगर यांनाही प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? विविध प्रकारचे असलेले कायदे पण आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस याला आपण ऑब्झर्व्ह मध्ये आणतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की दिवसेंगणिक टायगरची संख्या वाढतीये, परंतु आपल्याकडे जे लॉयन आहे ते लॉयनची संख्या दिवसेंगणिक कमी होत चाललेली आहे. म्हणून भारतामध्ये विशेषतः गुजरात राज्यामध्ये जे गीर प्रदेश आहे, काय गीर प्रदेश आहे, त्या गीर प्रदेशामध्ये आशियाई सिंहाचा संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने हा प्रोजेक्ट काय केलेला आहे? लावलेला आहे. त्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? लॉयन 47. कुठं लागू केलं आहे? तर गुजरातमधील गीर प्रदेशामध्ये. कुठं? गुजरातमधील गीर प्रदेशामध्ये. कशासाठी? फॉर द प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ द लॉयन्स. नाव काय आहे? लॉयन 47 आपल्याला तिथं
दिसून येत आहे। मग अशा संदर्भामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिंहाच्या वाढत्या लोकसंख्येचे व्यवस्थापन करणे आपल्याला दिसून येते। मग आता वाढत्या लोकसंख्येच्या संदर्भामध्ये म्हणजे काय, की पहिली जी संख्या कमी होत चालली आहे, आता त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या जी वाढ होणार आहे त्या वाढीच्या संदर्भामध्ये काय करायचं आहे, त्याचं व्यवस्थापन करायचं आहे। म्हणजे उद्या चालून आपल्याकडे संख्या जर वाढत असेल सिंहांची तर त्यांचं व्यवस्थापन पण झालं पाहिजे। भले की आज कमी आहे पण उद्या काय होणार आहे, वाढणार आहे, तर त्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे। का, कारण की आपण बघितलं की आपण चित्ते आणले कुठून, तर नायजेरियामधून, परंतु त्या प्रकारचं ते आपल्याकडे टिकले नाही का, व्यवस्थापन काय नाहीये, व्यवस्थित नाहीये। मग अशा संदर्भामध्ये आपण हे जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते की व्यवस्थापन करणे गरजेचं आहे। मग अशा संदर्भामध्ये तिथं पर्टिक्युलर सिंहाच्या संदर्भात जे रोग आहे त्यांचं असलेलं प्रॉपरली तुम्हाला डायग्नोस करणं गरजेचं आहे। सोबतच त्यांना जे उपचार दिला जाणार आहे त्याचंही प्रॉपरली काय केलं जाणार आहे, इथं प्रोटेक्शन केल्या जाणार आहे। मग अशा संदर्भामध्ये लक्ष ठेवायचं की अशा प्रकारच्या असलेल्या ह्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या ह्या गोष्टीला प्रोटेक्शन करण्यासाठी लायन 47 आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे। आलं लक्षात? मग हे सगळं लक्ष ठेवणं गरजेचं आहे, महत्वाचं आपल्याला दिसून येत आहे। कळालं? चला पुढं एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाच्या संदर्भामध्ये इथं चर्चा केली आहे, त्याचं नाव आहे सायमी। काय आहे? सायमी। आता सायमी काय प्रोजेक्ट आहे बघा, आपल्याकडे माहितीये की एन्व्हायरमेंट आहे आणि एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस प्रत्येक झाड, फूल, पान, प्राणी, मात्रा हे सगळे महत्वाचे असतात। ज्या संदर्भामध्ये आपण पृथ्वी तलांचा विचार करतो आणि त्या स्वरूपामध्ये लँडवरच्या असलेल्या झाडांचा विचार करतो तर त्याच्यामध्ये प्रत्येक झाड हे काय आहे, कॉन्ट्रीब्युटर आहे। परंतु त्या पद्धतीचं असलेल्या आपल्याकडे जे खारफुटी वन आहे किंवा ज्याला आपण मँग्रोव्ज म्हणतो, हे मँग्रोव्ज नावाचं जे वनस्पती आहे तेही भारतामध्ये इकोसिस्टीम प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा इकोसिस्टीम प्रॉपरली रन करण्यासाठी फार महत्वाचं आहे। मग याच्यावेळेस आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की मँग्रोव्हचं प्रोटेक्शन होणं काय आहे, गरजेचं आहे। मग अशासाठी आपले हे जे खारफुटी वन आहे जे की पर्टिक्युलर तुमच्या किनारी भागी असतात की ज्याच्यामुळे सुनामी सारख्या लाटांनाही आपण थांबवू शकतो, अशा प्रकारची ही जी खारफुटी वने आहे ती आपल्या भारतासाठी किंवा संपूर्ण जगासाठी महत्वाची आहे। मग भारतासाठी महत्वाची असल्यामुळं भारताने अशा प्रकारचा एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, त्या प्रोग्रामला नाव आहे सायमी। मग आता काय बघायचं आहे तर पर्टिक्युलर खारफुटी परिस्थिती की शाश्वत मूल्यमापन, ज्याला मराठीतून म्हणतो त्याला जर इंग्लिश मध्ये आपण जर कन्वर्ट केलं तर सस्टेनेबल ॲक्वाकल्चर्स इन द मँग्रोव्ह इकोसिस्टीम, सामी ह्या उपअंतर्गतामध्ये पर्टिक्युलर पश्चिम बंगालपासून किंवा पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्याने 30 हेक्टरवर कोळंबीची काय केली आहे, लागवड केलेली आपल्याला दिसून येते। आणि सगळ्यात गमतीचा असा भाग आहे की आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल इज द फर्स्ट स्टेट की ज्याच्यामध्ये कशाचं वन जास्त आहे, खारफुटीचे वने काय आहे, जास्त आहे। मग हे खारफुटीचे वन का महत्वाचं आहे तर कोस्टल एरियावर त्या सगळ्या गोष्टी इकोसिस्टीम मेंटेन राहावं याच्यासाठी। मग पश्चिम बंगाल नंतर कोण येतं तर गुजरात येतं। लक्ष ठेवायचं, कोणतं येतं, गुजरात येतं। मग आपल्याकडं अशा प्रकारच्या खारफुटी म्हणजे मँग्रोव्ह प्रोटेक्शनसाठीही आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, त्या पद्धतीचं तिथं काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे। आलं लक्षात? मग अशा संदर्भामध्ये इथं पर्टिक्युलर हे जे कोळंबी लागवडीचा समुदाय आधारित म्हणजे समुदाय म्हणजे सगळ्यांनी मिळून तयार झालेला आधारित हा जो उपक्रम आहे तर त्याच्या संदर्भामध्ये विविध अशा सोसायटीनी, विविध अशा NGOने काय केलेलं आहे, मदत केलेलं आहे। ग्लोबल नेचर फंड असेल, नेचरलँड अँड बांगलादेश पर्यावरण असेल, अशा विविध असलेल्या पर्टिक्युलर NGOनी काय केलेलं आहे, त्याला प्रोटेक्शन ही दिलेलं आहे, त्याला सपोर्ट ही केलेला आपल्याला दिसून येत आहे। आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। समजलं? मग सेमी उपक्रम काय आहे तर फॉर द प्रोटेक्शन ऑफ मँग्रोव्ह इकोसिस्टीम आपल्याला दिसून येत आहे। बघा हे बांगला पर्टिक्युलर तुमचं असलेलं वेस्ट बेंगॉल आणि वेस्ट बेंगॉलमध्ये असलेलं ह्या सगळ्या गोष्टी। आलं लक्षात? चला मग लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं कोणाला तर सुंदरबनला। कशाला? सुंदरबन कुठं आहे तर पश्चिम बंगालमध्ये आहे, हे पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। नियर टू बी पर्टिक्युलर तुमचं असलेलं सुंदरबनचा एरिया किती आहे, 4260 एवढा स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आपल्याला तिथं दिसून येतोय। आलं लक्षात? सोबतच इथं बंगालचे टायगर्स हे काय करताय, तिथं राहताय, त्यामुळं हे इकोसिस्टीमच्या माध्यमातून फार महत्वाचं आपल्याला तिथं दिसून येत आहे। आता याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे काय, वेटलँड्स। काय आहे? वेटलँड्स। वेटलँड म्हणजे काय, पाणथळ। वेटलँड म्हणजे काय, पाणथळ।
मग पाणथळ म्हणजे काय हो, की जिथं पाण्याचं असलेलं अस्तित्व जास्त असतं आणि पाणथळांच्या माध्यमातून पर्टिक्युलर इकोसिस्टीम काय होत असती, क्रिएट होत असते. मग अशा प्रकारच्या ह्या पाणथळांचं प्रोटेक्शन करणे, काय पाणथळाचं प्रोटेक्शन करणे फार गरजेचं असतं. त्यामुळं आपल्याकडे 1972ला आंतरराष्ट्रीय स्तरावर रामसार कन्व्हेन्शन झालेलं आहे. मग रामसार कन्व्हेन्शन काय आहे, तर रामसार हे ठिकाण आहे कुठलचं, इराणमधलं. कुठलचं, इराणमधलं. मग अशा प्रकारचे असलेल्या ह्या इराणमध्ये असलेलं हे स्थळ आहे. तिथं एकत्रित लोक आले आणि तिथं आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितलं की याच्या पुढे आपले जे वेटलँड्स असणार आहे, जसं की हे अशा प्रकारचे आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रोटेक्शन करायचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये 1972ला आंतरराष्ट्रीय स्तरावर ते मान्य झालं. 74 पासून त्याची अंमलबजावणी झाली आणि भारताने 1985 पासून हा रामसार कन्व्हेन्शन किंवा रामसार जो करार आहे तो करार काय केलेला आहे, तिथं लागू केलेला आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एका प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी तिथं बोलू शकतो किंवा बघू शकतो. आलं लक्षात? चलायचं पुढं, चलो निकलते हे आगे. पुढचं काय आहे, तमिळनाडू हे स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य. बघा मित्रांनो, परत परत त्या गोष्टी मी याच्यावर फोकस करतोय. पहिलं कोणतं आहे, कारण की तुम्हाला पहिल्यावर जास्त क्वेश्चन विचारल्या जातात. कोणती एक्झाम असो, कंबाईन असो, राज्यसेवा असो, कोणतंही पहिलं काय आहे हे विचारलं जातं. मग अशा संदर्भामध्ये तमिळनाडू हे स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे काय आहे, पहिले राज्य आपल्याला दिसून येते. ज्या पद्धतीने आपण बघतो तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये सर्वात सेन्सिटिव्ह एरिया कोणता असतो किंवा जिथं नॅचरल कॅलेमिटी जास्त असतात, तर लक्ष ठेवायचं ते म्हणजे काय, कोस्टल लाईन्स आहे. मग तमिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, ह्या साईडनी केरळ असेल किंवा इव्हन दो महाराष्ट्र असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस विविध चक्रीवादळे असेल किंवा विविध प्रकारचे असलेले काही नॅचरल कॅलेमिटीज असेल, हे कंटिन्यू तिथं चालू असतं. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला त्याच्यावर प्रोटेक्शन करणे, सोबत त्याच्यावर काहीतरी मेन स्वरूपातला तोडगा काढणे, हा जेव्हा संदर्भ बघतो तर त्यावेळेस तमिळनाडू गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, स्वतःचे हवामान बदल मिशन काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं करणारं हे काय आहे, पहिलं राज्य आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला तमिळनाडू सरकारने त्या पर्टिक्युलर असलेल्या गोष्टीसाठी क्लायमेट चेंजची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे आणि त्या प्रकारची गव्हर्नर काउन्सिल ही काय करणार आहे, क्लायमेट चेंजवर भाष्य करणार आहे. म्हणजे त्या राज्यांनी स्वतःच्या असलेल्या का बरं अशा प्रकारचे म्हणजे क्लायमेट जे चेंज होत आहे किंवा ह्या नॅचरल कॅलेमिटीजची ऍक्टिव्हिटीज होत आहे त्याला कसं प्रोटेक्ट करता येईल, म्हणजे एका प्रकारे डिझास्टर मॅनेजमेंट टाईपच्या पद्धतीने माध्यमातून हे काय केलेलं आहे, स्वतःचं एक प्रिव्हेन्शन तिथं तयार केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने तमिळनाडू हे स्वतःच्या हवामान मिशन बदल करणारे काय आहे, पहिले राज्य आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीचं असलेलं आपल्याला हे इथं दिसून येणार आहे. त्याच्यानंतर आहे पुढचं करंट अफेअर्स, ते म्हणजे काय, भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल फार्म केरळमध्ये उद्घाटन. बघा सगळीकडे केरळ चालू आहे. केरळ फार महत्वाचं आहे. सध्या ह्या वर्षी म्हणजे 2023च्या ओरिएंटेशननी केरळवर जास्त क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त आहे. बघा भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्म काय आहे, कार्बन न्यूट्रल फार्म म्हणजे काय, फार्म म्हणजे काय हो, शेती. मग अशी शेती की जिथं तुमचं कार्बन न्यूट्रल केल्या जाणार आहे. आज आपण बघतोय की भात शेती ही सर्वात जास्त केल्या जाते साऊथ इंडियामध्ये. मग अशा वेळेस त्याच्यातून मिथेन गॅस जास्त बाहेर येतो. परंतु सोबतच त्या प्रकारचं ज्यावेळेस आपण बघतो आपल्याकडे अशा काही फर्म्स आहे किंवा त्या प्रकारची शेती पण आहे की ज्याच्यामध्ये CO2 ही पण काय केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. मग अशा संदर्भामध्ये केरळचे जे मुख्यमंत्री आहे पिराई विजयन यांनी काय केलेलं आहे, आलुवा येथे त्या एका प्रकारच्या सीड फार्मला काय केलेलं आहे, देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. काय केलेलं आहे तर ह्या संदर्भामध्ये कार्बन उत्सर्जनामध्ये काय केलेली आहे, लक्षणीय घट आपण तिथे बघितलेली दिसून येते. मग अशा प्रकारचे बियाणं शेतीला कार्बन न्यूट्रल दर्जा प्राप्त करण्यात आलेला दिसून येत आहे. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं कार्बन जो एका प्रकारचा वायू आहे किंवा त्या एका प्रकारचं असलेलं एलिमेंट्स आहे, ते एलिमेंट्स काय केल्या जाणार आहे, कमी प्रमाणात हवामानात सोडल्या जाणार आहे, असं त्याचं काय आहे, इथं उद्दिष्ट आहे. मग हे कुठे केलेलं आहे तर केरळमध्ये केलेलं आहे. हे पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कार्बन न्यूट्रल फार्म. आलं लक्षात? चला पुढचं आता बघूया आपण. 8वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. काय, 8वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल भोपाळमध्ये इथं होणार आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण बघतो सायन्स टेक आणि सायन्स टेक मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स,
तर आपल्या लक्षात येतं की सायन्स टेकच्या आधारावर ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो तर त्यावेळेस पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या सायन्स टेकच्या माध्यमातून तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटीज केली आहे इंडियन गव्हर्नमेंटनी त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाणार आहे. मग ज्या पद्धतीने आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती चाललं आहे त्या स्वरूपामध्ये जगाच्या स्तरावर भारत हा कॉम्पिटिटर बनत चालला आहे. मग भारताने दुसऱ्या देशासोबत कशी कॉम्पिटिशन करावी, कोणत्या स्वरूपात कॉम्पिटिशन करावी, या सगळ्या गोष्टीचं जेव्हा अवलोकन करतो तर त्याच्यासाठी आपल्याकडं 8व्या स्वरूपातली इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल काय केलेलं आहे आपण सुरू केलेलं आहे. ते होणार आहे कुठं तर भोपाळमध्ये आहे. मग अशा संदर्भामध्ये जानेवारी 2023 मध्ये एमपी मधील भोपाळ येथे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल काय करतोय आपण आयोजित केलेला आहे. मग याच्यामध्ये कोण कोण संघटना समाविष्ट आहे तर लक्षात घेणं गरजेचं आहे की पर्टिक्युलर विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि भारत सरकारच्या असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हा काय केलेला आहे त्या प्रकारचा पुढाकार घेतला आहे. जगाच्या स्तरावर जर एवढी सायन्स टेक्नॉलॉजीची असलेली डेव्हलपमेंट होत असेल मग भारत का मागे राहायला पाहिजे. भारतानेही त्या पद्धती आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिलं पाहिजे. आणि आपल्याला तर अभिमानास्पद गोष्ट आहे की चंद्रयान सक्सेसफुल लॉन्च केलंय, सक्सेसफुली लँड पण केलेलं आहे. मग हे सगळं जेव्हा आपण बघतो तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपलं नाव लौकिक व्हावं याच्यासाठी अशा प्रकारचे फेस्टिवल्स आपण काय करतो ऑर्गनाईज करतो. कुठं आहे भोपाळमध्ये आहे. आणि हे कधीपासून सुरुवात आहे तर 2015 पासून आपण केलेलं लक्षात येऊ शकतं. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे एक नवीन कॉन्सेप्ट आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा आहे 39वा इंडिया इंडो कार्प. काय इंडिया इंडो कार्प हा सराव आहे. बघा युद्ध सराव फार महत्वाचे असतात का कारण की संपूर्ण जगामध्ये एकमेकांवर नसलेला विश्वास मग अशा प्रकारचे असलेल्या ह्या नसलेल्या विश्वासामुळे कुठेतरी पर्टिक्युलर असलेले शत्रुत्व वाढत चाललं आहे. मग शत्रुत्व वाढत असेल तर साहजिकच आहे आपल्याला त्या प्रकारचं स्वतःचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. मग भारत किंवा पर्टिक्युलर एखादा देश हा दुसऱ्या देशासोबत कॉम्पिट कधी करू शकतो ज्यावेळेस तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं संख्याबळ जास्त असणार आहे. परंतु शोकांतिका ही असती की कधी कोणाकडे काही टेक्नॉलॉजी असती कधी कोणाकडे काही टेक्नॉलॉजी नसती. मग अशा वेळेस जर तुम्ही दोन देशांनी एकत्रित येऊन त्या प्रकारचा सराव केला तर उद्या चालून युद्धांच्या स्वरूपातली काही सिच्युएशन येत असेल तर त्याला प्रोटेक्शन करता येऊ शकतं. मग अशा संदर्भामध्ये 39वा म्हणजे बऱ्यापैकी असे सराव झालेले आहे पर्टिक्युलर कोणाकोणासोबत इंडिया आणि इंडोनेशिया सोबत. म्हणून नाव काय आहे इंडिया इंडो कार्प. आलं लक्षात. याला कॉर्पाट वाचायचं नाही कार्प वाटायचं कार्प वाचायचं. आलं लक्षात. मग भारतातील नौदल आणि इंडोनेशियामधील नौदल ह्या दोन देशातील नौदल जे आहे नौदल त्या पद्धतीने इंडिया इंडो कार्प काय केलेला आहे तिथं पर्टिक्युलर जो गस्त घालण्याचे जो सराव आहे तो कितवी आवृत्ती आहे 39 आहे. आज बघा इंडोनेशिया म्हणजे एका प्रकारचा साऊथ ईस्ट कंट्रीज आहे. मग इंडोनेशियाचं वर्चस्व हे का महत्वाचं आहे कारण की भारताला माहिती उद्या चालून आपल्याला जर समुद्राच्या मार्गाने वाचायचं असेल किंवा त्या प्रकारचं प्रोटेक्शन पाहिजे असेल तर इंडोनेशियामध्ये पाहिजे का कारण की चायनाची असलेली स्ट्रिंग ऑफ पर्ल्स पॉलिसीमध्ये भारताला कधीही काउंटर करण्याची ताकद चायनामध्ये आहे. मग चायना जेव्हा पॅसिफिक ओशन मधून पर्टिक्युलर हिंद महासागरमध्ये येणार आहे तर हिंद महासागरमध्ये आपला एक बेस असायला पाहिजे जेणेकरून उद्या चालून चायनाने त्या प्रकारचा वार केला तर आपल्याला त्याला टॅकल करता येऊ शकतो. म्हणून दुश्मनाचे दुश्मन आपले कोण असतात मित्र असतात. मग ह्या ओरिएंटेशनने आपण इंडोनेशिया सोबत नियर टू बी 39वी ही सराव आहे म्हणजे आपले संबंध काय आहे बऱ्यापैकी तिथं आपल्याला आयोजित केलेले आहे. मग ह्या संदर्भामध्ये जे आपल्याकडं स्वदेशी बनावटीचा INS करमुक L58 हे स्वदेशी बनावटीचं लँडिंग काय केलेलं आहे क्राफ्ट आपण तिथे जहाज काय केलेलं आहे सहभागीमध्ये घेतलेला आहे. सोबतच डायनियर मेरोटाइम्स पेट्रोल एअरक्राफ्ट पण हे काय केलेलं आपण त्याला घेतलेलं आहे सोबत. म्हणजे आपण जगाला दाखवून देतोय की भारतामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी राहिलेली नाही. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर लक्ष ठेवायचं 39वा इंडिया इंडो कार्प कोणासोबत आहे तर इंडोनेशिया सोबत आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात. आता लास्ट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे काय सूर्यकिरण. काय आहे सूर्यकिरण. बघा सूर्यकिरण 16 ह्या प्रकारचं असलेलं हा युद्ध सराव आहे. मग कोणाकोणामध्ये आहे तर लक्ष ठेवायचं भारत आणि नेपाळमध्ये. काय भारत आणि नेपाळमध्ये यांच्यामध्ये सूर्यकिरण
त्या प्रकारचा असलेला युद्ध सराव काय केलेला आहे, आपण चालू केलेला आहे आणि तो कितवा आहे, 16वा आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा संदर्भामध्ये दरवर्षी आयोजित केल्याप्रमाणे सरावाची 15वी आवृत्ती भारतातील उत्तराखंडमधील पिथोरगड इथं झालेली आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं सूर्यकिरण आपल्याला इथं दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं जानेवारी महिन्याचं आपण जर 4 याच्यामध्ये विभागणी करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बघतो तर हे मोर दॅन सफिशियंट आहे तुमच्या एक्झामसाठी. आलं लक्षात. भेटूया आपण फेब्रुवारीच्या महिन्याच्या राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सगळ्या घडामोडीचा अभ्यास करता. थँक्यू. पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते 2 भारत. एक, स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत, आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत. आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय. 15 ऑगस्ट 1947चा भारत गरिबी, राजकीय अस्थिरता, प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विव्हळत होता. आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान, अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय. या 75 वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या, अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका, इंडिया फाइल्स. अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा, समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम, आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिसं. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क. तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.